घाटंजी तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सुभाष उर्फ गोलू विठ्ठल पवार असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। त्यानं एका अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर जबरीनं अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीला तात्काळ अटक केली। तर दुसरी घटना ग्रामीण भागात घडली असून आरोपी गुरुदेव मडावी राहणार पारडी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून गावातील शाळेच्या मागे अत्याचार केल्याची घटना घडली। तेव्हा हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता। त्यावेळी अल्पवयीन पीडितेनं घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला। तेव्हा गावकऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा घरी लपून बसला होता। तेव्हा गावकऱ्यांनी त्याला चोप दिला आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे।